तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ सायंकाळच्या वेळेस एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आई व तिचे 2 मुले जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातातील त्यांचा भाचा 12 वर्षीय मुलगा जखमी असून MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रामदेववाडी जळगाव येथे राहणाऱ्या आशा वर्कर राणी सरदार चव्हाण वय वर्ष 30, सोमेश सरदार चव्हाण वय वर्ष 2 आणि सोहन सरदार चव्हाण वय वर्ष 7 असे मयत आई व 2 मुलांची नावे आहेत। त्यांचा परिवार मोलमजुरीवर उदरनिर्वाह करत होता। मंगळवारी 7 तारखेला सायंकाळी राणी चव्हाण तिच्या 2 मुलांना व भाचा लक्ष्मण भास्कर राठोड वय वर्ष 12 यांच्यासह जळगाव येथे कामानिमित्त निघाल्या होत्या। गावाच्या बाहेर आल्यावर जळगाव शहराकडून पाचोऱ्याकडे रामदेववाडी जवळ 4 चाकी वाहन क्रमांक MH19CB 6767 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात राणी यांची दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला बाजूला फेकले गेले, तर राणी चव्हाण या जागीच ठार झाल्या आणि सोहन हयाचाही जागेवरच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले। संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको देखील केला। सोहन चव्हाण व लक्ष्मण राठोड यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर सोहन याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सय्यद फौजदार अतुल वंजारी व पथक उपस्थित झाले। MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते।